तृतीय वर्ष कला इतिहास विशेषतर पेपर 4 सत्र 6 भारताचा इतिहास 1526 ते 1707 यामध्ये आपण प्रकरण 3 अभ्यासत आहोत। मोगलकालीन प्रशासक याचा तिसरा मुद्दा आहे आता शहरशाहची प्रशासन व्यवस्था। मोगल घराण्याच्या इतिहासात हुमायूनच्या काळात अफगाण शासक शहरशाह सूर याने 1540 ते 1545 या 5 वर्षाच्या काळामध्ये दिल्लीवर आपली सत्ता स्थापन केली होती। शहरशाहने बाबराचा मुलगा हुमायून याचा पराभव करून हुमायूनला भारतातून हद्दपार व्हावे लागलेले आहे। अशा या काळात शहरशाहने आग्रा, दिल्ली या शहरांवर वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे। दिल्लीच्या राज्यावर शहरशाहच्या कर्तृत्वामुळे पुन्हा अफगाणांची सत्ता स्थापन झालेली आहे। सत्ता प्राप्तीनंतर शहरशाह सूरने साम्राज्य विस्ताराकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे। यामध्ये पंजाब, मुलतान, सिंध, माळवा, राजस्थान हे प्रदेश त्याने जिंकून घेतलेले आहेत। 1545 मध्ये बुंदेलखंडातील कालिंजरचा किल्ला जिंकून घेतला। किल्ला जिंकून घेतल्यानंतर या संघर्षाच्याच काळामध्ये दारुगोळाचा स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये शहरशाह सूरचा मृत्यू झालेला आहे। म्हणजेच एकंदरीत 1540 ते 1545 एवढा कालखंड हा शहरशाहचा कारकिर्दीचा काळ मानण्यात येतो। आपल्या छोट्याशा काळामध्ये त्याने साम्राज्य विस्ताराबरोबरच प्रशासकीय सुधारणांकडे त्याने लक्ष दिलेलं आहे। एक मध्ययुगातील आपल्या या उत्तम प्रशासनामुळे शहरशाह भारताच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध झालेला आहे। तो अत्यंत प्रभावशाली आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा शासक होता। पित्याच्या जहागिरीचा 21 वर्ष बंदोबस्त केल्यानंतर शासनाच्या विविध अंगांचा त्याला अनुभव आलेला होता आणि आपल्या या अवघ्या 5 वर्षाच्या अल्पशा काळामध्ये राज्य सुधारण्यासाठी त्याने अनेक प्रकारच्या यशस्वी अशा योजना राबवलेल्या आहेत। त्याच्याबद्दल अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे की अकबरापेक्षा श्रेष्ठ आणि रचनात्मक प्रतिभेचा राज्यकर्ता तो मानला जातो। शहरशाह हा यशस्वी लष्करी शौर्यापेक्षा राज्य व्यवस्थापकत्व आणि प्रजापालकत्व हे गुण त्याच्यामध्ये होते। पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी जे काही सुधारणा केल्या होत्या त्याहीपेक्षा अत्यंत प्रभावी अशा सुधारणांची त्याने अंमलबजावणी केलेली आहे आणि आपल्या साम्राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यावर त्याने मोठ्या प्रमाणात भर दिलेला दिसून येतो। शहरशाह सूरच्या केंद्रीय आपण प्रशासन पाहणार आहोत। शहरशाहची शासन प्रणाली ही एक केंद्रीय हुकुमशाही स्वरूपाची होती। साम्राज्याची संपूर्ण मुलकी आणि लष्करी शक्तीवर अवलंबून होते आणि या सर्व शक्ती त्याच्या एकट्याकडे एकवटलेली होती। सुलतान हा साम्राज्याचा एक सर्वोच्च प्रशासक आणि लष्कराचा सरसेनापती म्हणूनही तसेच न्याय खात्याचा सर्वोच्च न्यायाधीश म्हणूनही तो काम पाहत असे। तो निरंकुश स्वेच्छाचारी शासक असला तरी लोकहितवादी शिस्तप्रिय सुलतान होता। एवढ्या मोठ्या विशाल साम्राज्याचा दैनंदिन राज्यकारभार पाहताना
एक प्रकारे एकटा शहरशाला पाहणे हे शक्य नव्हते, म्हणून त्याने प्रशासनाचे केंद्रीय आणि प्रांतीय असे भाग पाडलेले होते. केंद्राचं प्रशासन पाहताना त्याने अनेक खाती निर्माण केले होते आणि प्रत्येक खात्यावर त्याने स्वतंत्र असा मंत्री नेमलेला होता. हे सर्व मंत्री शहरशाला राज्यकारभारात मदत करीत असत. विविध पदांवर प्रामाणिक, अनुभवी, सद्गुणी, संपन्न अशा असणाऱ्या व्यक्तींचीच त्या पदावर तो नेमणूक करीत असे. प्रशासनातील अधिकारी भ्रष्टाचार करणार नाहीत याबाबतची त्यांनी काळजी घेतलेलीच होती. शहरशाचे केंद्रीय प्रशासन ही एक प्रकारे पर्शियन राज्यव्यवस्थेवर आधारलेली होती. या केंद्रीय प्रशासनाचे अनेक भाग होते. त्यातला पहिला भाग म्हणजे दिवाणी वजारत म्हणजे प्रधान मंत्रालय. हा या खात्याचा सर्वात महत्त्वाचं मंत्रालय असून या खात्याच्या प्रमुखास वजीर असे म्हटले जात असे. शहरशाने आपल्या विश्वासातील व्यक्तीची नेमणूक किंवा नियुक्ती वजीर पदावर केलेली दिसते. वजिराकडे राज्याचे उत्पन्न आणि खर्चाचा हिशोब ठेवण्यात आलेला होता. शहरशाला महसूल पद्धतीबद्दलचं उत्कृष्ट ज्ञान असल्यामुळे या खात्यावर त्याचे अत्यंत बारकाईने लक्ष होते. आपल्या खात्याचा कारभार पाहण्याबाबत इतर खात्यांवर देखरेख ठेवण्याचंही काम वजीर करत असे. प्रशासनात सुलतानानंतरचं महत्त्वाचं जे कोणतं पद असेल तर ते वजीरच होतं. यानंतर पुढचं खातं आहे ते म्हणजे दिवाणी आरिज म्हणजे सेना मंत्रालय. या खात्याच्या प्रमुखास आरिज ए ममालिक असं म्हणत. याच्याकडे सैन्य भरती, सैन्याचं संघटन, शिस्त आणि सैन्याचा पगार, या व्यतिरिक्त लढाईच्या वेळेस सैन्यास अन्न आणि शस्त्रास्त्र पुरवठा किंवा रसद पुरवण्याचं कामही या विभागाकडे होतं. राज्याच्या संरक्षणाच्या आणि विस्ताराच्या दृष्टिकोनातून हा विभाग अत्यंत महत्त्वाचा होता. शहरशाह या विभागाकडे खूपच लक्ष देऊन असे. शहरशाह स्वतः सैन्य भरतीच्या वेळेस अनेक वेळा उपस्थित राहत असे आणि त्याने सैनिकांना रोख रकमेच्या स्वरूपात पगार द्यायला सुरुवात केलेली आहे. विशेषतः करून यानंतरचं पुढचं खातं आहे ते म्हणजे दिवाने रसालत किंवा दिवाने मोहतासिब म्हणजेच परराष्ट्र खातं. दिवाने रसालत किंवा दिवाने मोहतासिब हे परराष्ट्र मंत्रालय होते. परराज्याशी संबंध ठेवण्याचे काम या विभागाकडे केले जात होते. परदेशातून आलेला राजदूत आणि शिष्टमंडळ याचं स्वागत करणे, आपला राजदूत आणि आपल्या राज्याचं शिष्टमंडळ दुसऱ्या प्रदेशात पाठवणे किंवा दुसऱ्या भागात पाठवणे, पत्रव्यवहार करणे या विभागाचं प्रमुख कार्य होतं. कधीकधी सरकारी धर्मदायाच्या कार्याची देखभालसुद्धा या मंत्र्याला किंवा या खात्याला करावा लागत असे. पुढचं खातं म्हणजे दिवाने इंशा म्हणजे अंतर्गत पत्रव्यवहार विभाग. दिवाने इंशा हा विभाग सरकारी कागदपत्रांची देखरेख करून त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम केलं जात असे. विशेषतः करून राज्यातील राज्यपालांना आणि इतर अधिकाऱ्यांना सुलतानाने दिलेल्या आज्ञा, निवेदन यांचे खलिते व फरमान लिहून संबंधित व्यक्तीपर्यंत पाठवण्याचं काम या अधिकाऱ्याचे होते. यामध्ये बाहेरून आलेला पत्रव्यवहारातील काही महत्त्वाचे पत्र हे सुलतानापर्यंत या विभागाच्या माध्यमातून पाठवले जात असत. नंतरचं खातं येते म्हणजे दिवाने काझा न्याय खातं. दिवाने काझा हा विभाग न्यायदानाचे काम करीत असे. काझी या खात्याचा प्रमुख होता. प्रजेच्या तक्रारी ऐकून न्यायदान योग्य अशा स्वरूपाचं न्यायदान करणे, तसंच शहरशाह हा न्यायप्रिय शासक होता. न्यायदानाच्या व्यवस्थेत शहरशाहने मोठ्या प्रमाणात कार्यक्षमता आणलेली होती. गुन्हा करणारी व्यक्ती ही वरिष्ठ पदावरील असो किंवा त्याचे नातेवाईक असो त्याला शिक्षाही दिली जात होतीच. मुलकी
आणि फौजदारी खटल्यांचाही न्यायनिवाडा करण्याचे काम दिवाने कायदा या विभागामार्फत केले जात असे. यानंतर शेवटचं खातं आहे ते म्हणजे दिवाने बारीत म्हणजे गुप्तहेर खातं. दिवाने बारीत हे गुप्तहेर खात्याचं प्रमुख होता. साम्राज्यात गुप्तहेरांचे जाळे सर्वत्र पसरवण्यात आलेलं होतं. बरीद ए मामालिक या खात्याचा प्रमुख असून साम्राज्यातील गुप्त बातम्या, शत्रूंवरच्या हालचाली, त्याचबरोबर इतर बातम्या मिळवण्याचं काम या खात्याच्या मार्फत केल्या जात असे. राज्यातील आणि परराज्यातील गुप्त आणि महत्त्वाच्या बातम्या या विभागाकडनं सम्राटाला कळवल्या जात असत. आपल्या विश्वासातील व्यक्तींची नेमणूक या खात्यावर केली जात असे. राज्यातील दैनंदिन घडामोडींची माहिती या विभागाच्या माध्यमातून शहरशाला कळवली जात असे. अशा यावरील सर्व खात्यांच्या माध्यमातून केंद्रीय प्रशासन शहरशाच्या काळामध्ये पाहिले जात होतं. यानंतर पुढचं प्रशासन आहे ते म्हणजे प्रांतीय प्रशासन. शहरशाच्या काळामध्ये प्रांतीय प्रशासन अत्यंत महत्त्वाचं होतं. विशेषतः करून राज्यकारभाराच्या सोयीसाठी शहरशाने साम्राज्याचे अनेक विभाग पाडलेले होते. यात सरकार किंवा जिल्हा हा सर्वात मोठा विभाग होता. शहरशाच्या राज्यामध्ये एकंदरीत प्रांत आणि प्रांतीय राज्यपालांची निर्मिती करण्यात आलेली होती. विशेषतः करून शहरशाच्या वेळी लष्करी राज्यपाल नियुक्त करण्याची प्रथा होती. अकबराच्या काळापासून राज्यपाल नियुक्त करण्याची प्रथा होतीच. राज्यकारभाराच्या सोयीसाठी शहरशाने साम्राज्याचे एकूण 47 विभाग पाडलेले होते. या विभागाला इक्ता असे म्हणत प्रत्येक इक्त्यावर एक एक अफगाण राज्यपालाची नेमणूक करण्यात आलेली होती. शहरशाने इक्त्याच्या प्रमुखाला हाकीम, फौजदार किंवा मोमीन असे म्हटले जात असे. पंजाब, माळवा, अजमेर अशा विविध इक्ते या काळामध्ये अस्तित्वात आलेले होते. प्रत्येक इक्त्याच्या प्रमुखाकडे 5,000पर्यंत सैन्य ठेवण्यात आलेले होते आणि या सैन्याच्या माध्यमातून तो आपल्या राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्याचे काम करीत असे. यामध्ये पुढचा खातं आहे ते म्हणजे सरकार किंवा जिल्हा प्रशासन. प्रत्येक प्रांतात अनेक सरकार किंवा अनेक जिल्हे पाडण्यात आले होते. या खात्याच्या प्रमुखास शिकदार व मुख्य मुन्सिफ असे अधिकारी नेमण्यात आलेले होते. प्रत्येक जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी ते असत. त्यांच्या हाताखाली अनेक अधिकारी वर्गही नेमण्यात आलेले होते. जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था राखणे, बंडखोर जमीनदारांवर नियंत्रण ठेवणे, त्यासाठी स्वतःचं सैन्य बाळगणे, फौजदारी गुन्ह्यांचा निकाल लावणे हे मुख्य काम शिकदाराचं होतं. मुख्य मुन्सिफ हा जमीन महसुलीचं व्यवस्था, दिवाणी गुन्ह्यांचा निकाल देण्याचं काम करीत असे. शिकदार आणि मुख्य मुन्सिफ हे जिल्ह्याचे अधिकारी असल्यामुळे आपल्या अधिकार क्षेत्रातील परगण्यावर त्यांचं नियंत्रण ठेवले जात असे. यानंतर पुढचं खातं आहे ते म्हणजे तालुका किंवा परगणा प्रशासन. प्रत्येक सरकार किंवा जिल्ह्याचे परगणा किंवा तालुक्याशी भाग पाडण्यात आले होते. प्रत्येक परगण्यावर शिकदार किंवा तहसीलदार, आमीन किंवा मुन्सिफ हा महसुली अधिकारी, पोद्दार हा खजिनदार आणि कारकून हा हिशोबनीक किंवा कुलकर्णी हे अधिकारी नियुक्त करण्यात आलेले होते. तसेच कानुंगो नावाचा महसुली अधिकारी परगण्यातील महसूल विषयक अचूक माहिती ठेवत असे. शहरशाच्या कारकिर्दीत एकूण 13,000 परगणे होते असे अब्बास खानाने लिहून ठेवलेले आहे. विशेषतः करून परगण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून भ्रष्टाचार आणि बंडखोरी करण्याच्या प्रवृत्तीवर त्याने बंदी आणलेली होती. यानंतर ग्रामप्रशासन. प्रत्येक परगण्यामध्ये अनेक खेडे असत. खेडे हे प्रांतीय प्रशासनातला शेवटचा आणि छोटा घटक होता. खेड्याचा कारभार हा पंचायतीमार्फत चालवला जात असे. पंचायतीमध्ये गावातील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. गावातील तंट सोडवण्याची कामही पंचायतीकडे करण्यात आली होती. खेड्यात मुकादम
किंवा पाटील, चौधरी, पटवारी हे अधिकारी असत. खेड्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पाटील करत असेल, तर पटवारी हा जमिनीचा हिशोब ठेवण्याचं काम करीत असत. त्या काळामध्ये खेडी हे स्वायत्त होती. यानंतर पुढची सुधारणा म्हणजे जमीन महसूल व्यवस्था. तर शहरशाहने आपल्या काळामध्ये उत्पन्नाचे प्रमुख साधन हे जमीन महसूल होते. दिल्ली सुलतानशाहीचे धोरण शेतीच्या उन्नतीसाठी होते. पर्यायाने यातून खजिना भरण्यासाठी त्याचा उपयोग होत असे. विशेषतः करून जमीनदार आणि जमिनी यांच्याकडून शेतकऱ्यांची त्या काळामध्ये प्रचंड अशी लूट केली जात होती. हे सर्व दोष त्याने दूर केलेले आहेत. त्या माध्यमातून त्याने जमीन महसुलामध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा केलेल्या आहेत. राज्याचा महसूल वाढवणे, शेतजमिनीचे उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे, पडीत जमीन लागवडीखाली आणणे, या सर्व कारणांसाठी शहरशाने जमीन व्यवस्थेमध्ये महत्त्वाच्या अनेक सुधारणा केलेल्या होत्या. यानंतर त्याने जमिनीची मोजणी केलेली आहे. शहरशाह याने त्या काळामध्ये जमीन महसूल विषयक धोरण राबवताना अगोदर त्याने आपल्या राज्यातील सर्व जमिनीची मोजणी करायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने लागवडीखाली आलेली जमीन किती, मध्यम प्रकारची जमीन किती आणि पडीत जमीन किती याचा अंदाज त्याने बांधलेला आहे. जमीन मोजण्यासाठी त्याने सिकंदर गज हे नावाचं प्रमाण वापरलेलं आहे. जमिनीची मोजणी करण्यासाठी अचूक एक पद्धत त्यासाठी त्याने वापरलेली आहे. सर्व जमिनीचे उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अशा 3 प्रकारे त्यांनी वर्गवारी केलेली आहे आणि त्यातून स्वतंत्र माहिती रजिस्टर त्याने बनवलेलं दिसून येतं. यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे शेतसारा पद्धती. तर शेतसारा ठरवताना शहरशाने जमिनीचे प्रकार, पिकांचा प्रकार, सरासरी उत्पन्न लक्षात घेऊन प्रत्येक बिघ्यात किती पीक झाले याची सरासरी काढली जात असे आणि सरासरी उत्पन्नाचा 1/3 भाग जमीन महसूल गोळा केला जात असे. यामध्ये प्रामुख्याने बटाई पद्धत, मक्ताई पद्धत, नगदी पद्धत या शेतसारासाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. रोख रकमेच्या स्वरूपात शेतसारा वसूल करण्यासाठी प्राधान्य देण्यात आलेलं आहे. शेतसारा पैशाच्या किंवा धान्याच्या स्वरूपात भरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. धान्याच्या स्वरूपात शेतसारा वसूल करण्याचे 2 प्रमुख त्याने अडचणी होत्या, त्याही दूर केलेल्या आहेत. विशेषतः करून उत्पादित धान्याचे दर हे त्याने ठरवून दिलेले होते. यामध्ये त्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक प्रकारे जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा करून राज्यातील जमीन लागवडीखाली आणण्यासाठी त्याने शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी नद्यांवर त्याने कालवे बांधून पाट खोदलेले आहेत, जेणेकरून कालव्यांच्या माध्यमातून नद्यांचं पाणी शेतीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या लबाडीने किंवा शेतकऱ्यांची लुबाडणूक आणि पिकांचं नुकसान होणार नाही अशा प्रकारे त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. आपले सैनिक जर मोहिमेवर असतील तर सैनिकांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होणार नाही याबद्दल तो जागृत राहत असे. दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जात असे. काही वेळेस शेतसाराही माफ केला जात असे. अशा प्रकारे त्याने शेतीमध्ये सुधारणा केलेली आहे. यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे लष्करी प्रशासन, यामध्ये न्याय धोरण. लष्करी प्रशासनामध्ये त्याने आपल्या सैनिकांची भरती करताना चेहरा रजिस्टर किंवा सैनिकांची नोंद ठेवायला सुरुवात केलेली आहे. सैनिकांनी दिलेल्या गोळ्यांना शहरशाहचे लष्करी प्रशासन. शहरशाह हा एक उत्तम योद्धा आणि कुशल सेनापती असल्याने त्याने सैन्य संघटनावर भर दिलेला आहे. राज्याची निर्मिती, साम्राज्य विस्तार आणि संरक्षणासाठी सुसज्ज असं सैन्य त्याने उभारलेलं होतं. विशेषतः करून शहरशाहच्या पूर्वी जी काही सरंजामशाही सैन्य पद्धत होती ती त्याने बंद केलेली आहे. सैन्याची पुनर्रचना करताना त्याने सुसज्ज आणि खडे असं सैन्य त्याने राजधानी ठेवलेलं होतं. सैनिकांना पूर्वी जहागिरी दिली जात असे, तर ती पद्धत त्याने बंद करून एक प्रकारे रोख रक्कम सैनिकांना रोख पगार दिला जात असे.
तर अधिकाऱ्यांना पगारासाठी जहागिरीचं स्वरूप देण्यात आलेलं होतं. प्रत्येकाच्या हाताखाली प्रत्यक्ष त्याच्या हाताखाली राजधानी दिल्लीमध्ये जवळपास 1.5 लाख घोडदळ, 25,000 पायदळ, 300 हत्ती आणि सुसज्ज असा तोफखाना तैनात होता. युद्ध प्रसंगी जलद लष्करी मोहिमा होण्यासाठी उत्कृष्ट प्रकारचे घोडदळ त्यांनी उभारलेलं होतं. काही सरदारांकडे 5,000, 10,000, 15,000 तर 20,000 सैनिकांच्या तुकड्या असत. प्रत्येक सैनिकाच्या तुकडीमध्ये सैनिकांना बंदुकाही दिल्या जात असत. विशेषतः करून शहरशाच्या सैन्यामध्ये अफगाण सैन्याची मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली होती. सैन्यात शिस्त राहावी म्हणून कडक नियम करण्यात आले होते. सैनिकांसाठी चेहरा रजिस्टर तर घोड्यांना डाग देण्याची पद्धत त्याने सुरू केली होती की जेणेकरून लष्करातील महत्त्वाचे उत्कृष्ट प्रकारचे घोड्यांची अदलाबदल होणार नाही, यासाठी त्यांनी हे नियम काढलेले होते. यातला शेवटचा मुद्दा शहरशाची न्यायव्यवस्था. शहरशाह हा उत्कृष्ट असा सर्वोच्च न्यायाधीश होता, तसेच तो न्यायप्रिय शासक होता. एकंदरीत त्याने राजधानीच्या ठिकाणी न्यायदानासाठी मदतीसाठी मुख्य काजींची नेमणूक केलेली होती. यामध्ये फौजदारी दाव्यांचा निकाल प्रत्येक जिल्ह्यात देण्यासाठी मुख्य शिकदार तर परगण्यात शिकदार हे न्यायदानाचे काम करीत असत. विशेषतः करून शहरशाह हा दर बुधवारी सायंकाळी दरबार भरून आपल्या राज्यामध्ये न्यायदान करीत असे. आपल्या साम्राज्यात निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्याचं काम शहरशाहने आपल्या पद्धतीने केलेलं आहे. शिस्तप्रिय आणि न्यायनिष्ठ राज्यकर्ता म्हणून शहरशाह प्रसिद्ध होता. न्याय हे सर्वोच्च धार्मिक कृत्य तो मानत असे. आपल्या राज्यात शांतता आणि सुव्यवस्था ठेवणे हे त्याचं महत्त्वाचं कर्तव्य होतं. प्रजेचे गुन्हेगारांपासून रक्षण करणे हे त्याचं नैतिक कर्तव्य मानण्यात येत असे. आपले लष्करी आणि मुलकी अधिकाऱ्यांना राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची सक्त आज्ञा दिलेली होती. गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे एक व्यापक अधिकार त्याने अधिकाऱ्यांना दिलेला होता. कोणतीही व्यक्ती किती मोठ्या पदावर असली किंवा त्याच्या जवळचा नातेवाईक गुन्हा केलेला असल्यास त्याला सुद्धा शिक्षा ही दिली जात असे. न्यायदान करताना तो कधीही उच्च नीच असा भेदभाव करत नसे. अशा प्रकारे शहरशाहने आपल्या काळामध्ये एक स्थानिक पातळीपासून वरिष्ठ पातळीपर्यंत न्यायालयाची साखळी निर्माण केलेली होती आणि न्यायदानाच्या कामासाठी मुख्य काजी त्याची नेमणूक केलेली दिसते. एकंदरीत न्यायदान करताना इस्लामी कायदा आणि भारतीय परंपरेत चालत असलेले कायद्यांचा आधार घेऊन न्यायदान केले जात असे. अशा प्रभावीपणे शहरशाहने मोगल कालखंडामध्ये आपलं स्वतःचं प्रशासन त्याने राबवलेलं आहे आणि उत्कृष्ट प्रकारची न्यायदान व्यवस्था त्याने सुरू केलेली होती.